नाही, असोसिएशनचे नियम आमच्याकडे पण तसेच आहेत, पण संघाने पण जरा थोडंसं, मी तर म्हणेल मास पाटील वेळेवर या. आयोजक काय करतील मग? ठीक आहे, आता दिवस तिघा मोठा आहे. आज मॅचेस देखील शेवटपर्यंत झाल्या, कट टू कट. बघा ना, 81 पण झाल्या, 81 होता राहिल्या. आपण इथे 89 चेस झाल्या ना. नाही, खेळपट्टी म्हणजे धावा देखील येत आहेत, गोलंदाजांनी चूक केली तर मारा देखील पडतोय. पण चेंडूवरती इतका मार पाडलाय ना का विचारून सो नाहीये. पूर्वीसारखं मला वाटतं मास पाटील जर एकच चेंडूवरती 2 इनिंग खेळायचं असतं तर काय झालं असतं मग. चला 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 लवकर. खारबाव संघाची सलामाची जोडी मैदानात दाखल झाले. राहुल तरे आणि उमेश तरे, तरे बंधूंची जोडी. तर ब्राह्मणदेव भाटालाच्या माध्यमातून पहिलं षटक घेऊन येतो यावेळेला आपण पाहू शकता. पंकज माळी येतोय. ऑफ साइडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट टर्मॅन, एक क्षेत्र बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षण. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग, मिड ऑन, शॉर्ट लेग आणि मिड विकेटला क्षेत्ररक्षण. ओ पहिला चेंडू एज अँड गॉन, बॅटर बाद. प्रेम जरा ते 1 मिनिट ती पट्टी काढा ना प्रेम, ती पट्टी तुमच्या मागे बघा. यस. नाही, काही खेळाडू आपण बरे तर मास पाटील त्यांना अडथळा येऊन ते पडू शकतात त्यामध्ये. नाही, लागू शकते कुणालाही दुखापत होता कामा नाही. प्रेमच्या चेहऱ्यावरती आनंद बघा ना किती. असं वाटतं की फॉरेनर खेळाडू कोणतरी खेळतो मैदानावर. पहिला विकेट्स गेलाय. यश मिळाला पंकज माईला. चेतन तरे आलाय. पंकज गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट मिळाला. एक्स्ट्रॅक्शनने खूप चांगला झेल घेतलाय. जयदेव, ओ फटका चांगला आहे, डाऊन दी ग्राउंड, लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव इथे कंप्लीट केले ते. खातं उघडलं जातं यावेळेला आपण पाहू शकता. जंताराच्या खारबाव संघात 1 बॅटर बाद, 1 धाव संख्या. 2 सामने जिंकून काय इलेव्हन जयदुर्ग सुरई संघ पुढे सरकलाय. आज पाहिजे 2 सामने जिंकून कोणता संघ टॉप 3 मधला पहिला संघ मिळतोय. 3 दिवसीय स्पर्धा आहे. पंकज माळी स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. वेळेला हा चेंडू अपील केलं जात आहे, स्पीड झाली. शॉर्ट लेग रिझन मध्ये, शॉर्ट लेग रिझन मध्ये आपण थोडासा डीप मध्ये म्हणजे बॅट कट आहे. 2 धाव इथून कंप्लीट केले. त्या धावसंख्येत अपघाती जंतराच्या खारबाव संघ प्रथम बॅटिंग करतो. 1 बॅटर बाद, 3 धाव आपण पाहू शकता. स्ट्रायकरला बॅटर आपण राहुल तरेला पाहू शकता आणि चेतन तरे. तरे बंधू भरपूर आहेत वाटतं या संघामध्ये, 3 तर दिसत आहेत. पंकज, ओ या वेळेला आपण स्क्वेअर ड्राफ्टचा फटका बघा. डायरेक्ट हिटची संधी होती. विकेट्स मिळाला असता धावसंख्येत अपघाती जंतराचा खारबाव संघ प्रथम बॅटिंग करतोय. 1 बॅटर बाद, 4 धावा. अर्णव खारबाव संघाने आपण तर 1 सामना जिंकला. 89 धावा चेस केल्यात. 12वा खेळाडू मगाशी म्हणाला होता बाळू पाटील 90 किंवा 90च्या जवळपास पोचले. पंकज गोलंदाजी मार्क शकला. उमेश, ओ फटका चांगला, डाऊन दी ग्राउंड, मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. आयुष माळे तिथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण मिड ऑनला बघायला. तर मिड ऑन आणि आपण तर वाईडिश लॉंग भरपूर गॅप होती. मिड ऑनला जर चेंडू चूक झाली असती ना तर चौकार गेला असता. धावसंख्येत अपघाती 5. जंताराजा खारबाव संघ प्रथम बॅटिंग करतो. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. वेळेला राहुल तरेला आपण पाहू शकता. पंकज तो राहुल, फटका चांगला आहे. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. या वेळेला एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक प्रेम आलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. 2 धावा मिळत आहेत. प्रेम बघा वेगाने गेले, चेंडू ती फेकी केली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. जंतरच्या खारबाव संघ 1 बॅटर बाद, धावसंख्या अपघाती फक्त आणि फक्त आपण पाहू शकता या वेळेला 7 धावा.
7 धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये. पाहिजे आता गोलंदाजी मार्कवर कोण येतो या बेला. प्रमनदेव भाटाले संघाच्या माध्यमातून पियुष माळी. पियुष माळीला आपण पाहू शकता. पियुष गोलंदाजी मार्कवर उंच गेलाय, लांब गेलाय, वाईड इश लॉंग ऑन सीमरच्या पार षटकार. केलं चेतन तरेने ओर पिच टाकला आणि त्याला पाठवून दिला वाईड इश लॉंग ऑन सीमरच्या. पाचा कमबॅक होतं का पाचे वैयक्तिक पहिलं सगळ्यात दुसरं घेऊन. ओ वेग होता प्रचंड, दिशेवरती नियंत्रण नाहीये. पंच विश्वास पाटील मला सांगता की हा चेंडू सोयर आहे, वाईड आहे, अतिरिक्त धावेमध्ये भर. धावसंख्यात धावफल करते आपण पाहू शकता. अंतराचा खारबाव संघ प्रथम बॅटिंग करतो. एक बॅटर बाद. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 14 धावा. उंच गेलाय, पुन्हा एकदा ओव्हर पिच होता आणि गेला वाईड इश लॉंग ऑन सीमरच्या पार षटकार. आपण पाहू शकता सलग 2 षटकार आले चेतन तरेच्या बाणमधून. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता या वेळेला 20 धावा. मास पाटीलला मला खूप चांगली मजा आहे. चेतनने आता बॅटचा फेस खोललाय, खरं आक्रमण करतो यावेळेला पियुष माळीच्या अगेन्स्ट राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. ओ चेंजा पेस होता, पडल्यांचा चेंडू खाली, हा देखील आपण तो ओव्हर पिचच होता पण चेंडूला कापड गती थोडीशी कमी होती. पडल्यानंतर खाली राहिला चेंडू. जी हाईट मिळाली नाही 2 चेंडूच्या आधी तुलनेने ती जर हाईट मिळाली असती तर कदाचित हा देखील षटकार बघायला मिळाला असता. गरमी वाढत चालली आहे, शीतपे आनंद घेतला जातोय. ओ अजून एक डॉट चेंडूची समाप्ती होते. एक्झॅक्टली करतोय का आपण तर या वेळेला बॅटन चेतन तरे का थोडंसं शप्पल होऊन स्क्वेअर ऑफ द विकेट म्हणजे आपण ऑन साईडला जास्त बॅटिंग टार्गेट करण्याचा प्रयत्न करतोय. मिड विकेट आणि स्क्वेअरला वाईड इश लॉंग ऑन रिजन मध्ये त्याला खेळायचं होतं. संख्या धावफल करते आपण पाहू शकता 20. पियुष माळी राईट आर्म राऊंड कडे मारा करतो. टाकला चेतन. ओ पुन्हा एकदा चेंज पेस होता पण ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू पिचिंग केला होता पण वाईड चिकून करतायत. अवंत धन भर धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता या बेला 21 थांबा. डबल 1 डबल 6 डबल डॉट. हा चेंडू लेफ्ट केल्या पण वाईट चिकून करतायत. आज मास पाटील जर विचार केला तर मास आज भरपूर चेंडू वाईट गेलेत, एक्स्ट्रा भरपूर आलेत. मला वाटतं तुम्हाला संध्याकाळी गेल्या टोटल मारावं लागेल 30 ते 35 वाईट चेंडू असतीलच आतापर्यंत. पियुष माळी गोलंदाजी मार्कस टाकला. चेतनला आपण पाहू शकता. ओ उंच गेलाय, पुन्हा एकदा ओव्हर पिच, लांब गेलाय, मिड विकेट सीमारच्या बाहेर षटकार. सिक्स मारले त्याने, आता इथे मारले ते तब्बल 3. खारबावाले ठरून आले वाटते या स्पर्धेत दादागिरी करायची आपली. धावसंख्या दाखल कधी 2 षटकाच्या आपण तर अजून एक षटकातील काही चेंडू बाकी आहे आणि अजूनही मयूर तरेसारखा बॅटर येणं बाकी आहे. पियुष माळी गोलंदाजी मार्कवर बॅटम राऊंड तिकडे मारा करतो. चेतन तरे जबरदस्त बॅटिंग करतोय. फुल टॉस
टर्न केलाय, चेंडू चाललाय मिड विकेट सीमारेषा पार. गुड कॅच, धन्यवाद. वेळ वाचवलाय बघा कारभारच्या क्षेत्ररक्षकाने. धावसंख्या दाखल करते आपण पाहू शकता वाऱ्याच्या वेगाने आल्या धावा. चौतीस धावा पियुषच्या या षटकात धावा आल्या तब्बल. आपण पियुषच्या या षटकात धावा आल्या तब्बल 27 धावा आल्या. सत्तावीस धावा म्हणजे 2 षटकात धावा कुठल्या तब्बल आपण जर विचार केला तर 34 धावा. पॉवर प्ले संपलाय आता. पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग केली आपण चेतन तरेने. महेश भोईर त्यांचं देखील आगमन होतं, त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. ओ ऑन साईडला टर्न केलाय, चेंडू चाललाय या वेळेला आपण डीप स्क्वेअर लाईक रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आले बॅकवर्ड स्क्वेअर लाईक रिजन मधनं. गुड थ्रो. धावसंख्या धावफल त्यामुळे पाहू शकता या वेळेला 35. पंकज आल्यापर्यंत गोलंदाजी मार्कवर. पंकज बाई राईट आर्म ओव्हर द गन मारा करतोय. हो फुलर लाईनचा चेंडू होता, अपील केलं तर स्ट्रॉंग अपील. एक धाव आपण कंप्लीट केलेलं आहे. कदाचित पिचिंग ऑफ स्टंपच्या बाहेर असावी. एक ने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफल का त्यामुळे पाहू शकता या बोला 36 धावा. धावफल कधी लागल्यात. पंकज माळी राईट आर्म ओव्हर द गन मारा करतोय. क्लीन बोल्ड. येस आणि याच दरम्यान आपण पाहिलं तर कायरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर माया सेठ आमचे माया भोईर यांचं देखील आगमन झालेलं आहे. महेश दादा भोईर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. खरं तर त्यांच्या माध्यमातून याच क्रीडांगणावरती आपण भरोडी प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहत असतो आणि माया सेठ यांचं ते आगमन झालेलं आहे. त्यांचं विशेष स्वागत या स्पर्धेच्या वतीने आपण करूयात. वेलकम. महेश भोईर आणि आशिष पाटील यांच्या माध्यमातून आपण होळी लीग देखील पाहणार आहोत. भरोडी गाव पुन्हा एकदा एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळेल. भाऊ सर मजा येते जेव्हा खरं तर भरोडी प्रीमियर लीग होते तेव्हा या स्पर्धेमध्ये आणि आपले महेश दादा भोईर माया सेठ ही स्पर्धा आयोजित करत असतात. नाही भोई मी तर नक्कीच म्हणजे प्रथमेश तुम्ही खेळ आपण आनंदाने खेळा, कोणत्याही प्रकारचा वादावाद करायचा नाही. कारण होळी चषक म्हणजे ना आनंद घ्यायचा असतो. नाही डायगर चषक मी तर म्हणेल ठाणे जिल्ह्यातील एकमेव स्पर्धा असते. हो एकाच संघामध्ये 29-33 खेळाडू. मागच्या वर्षी 50 होते. कुठून चेंडू जाईल पण भरपूर एन्जॉय करतात. हो लोक पिणं खाणं इतके करतात आणि मजा देखील आणि सर्वांना जेवायला पण असतात. मटन दाल मुंडी जय मॅचच्या दिशेने. हा चेंडू स्वीप केलाय, झेलची शक्यता आहे. बॅकवर्ड स्कोअर लागला. क्षेत्रक्षणे काय केलं, चेंडू गेला यावेळेला वन बाउंड सीमारेषा पार चौकार. ब्रह्मदेव भाटाली संघ काय करतोय मैदानावर, चुका करतोय चुका आणि चुका करतोय. धावसंख्या आपण पाहू शकता चौकार आणि धावसंख्या पुढे सारखे धावसंख्या धावफल करते पुढे पाहू शकता यावेळेला 40 धावा. पंकज माळी आलाय दुसऱ्या स्पेल मध्ये. गोलंदाजाच्या बघितलं तर गोलंदाजीवरती धावा येत आहेत. प्रेम मात्र दमले आहेत बघा. प्रेम पाटील थोडसा विसावा घेत आहेत. चुका केल्यात ना, चुका कराल. जिथे झेल होता तिथे झेल सोडला, त्याचा रूपांतर चौकारमध्ये झाला. पंकज स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता याला ओपन येतं डाऊन दी ग्राउंड. विकेटला चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे.
प्रयाग माळी धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता या वेळेला 41. सेकंडला बॅटर आपण पाहू शकता वेळेला चेतनला आपण पाहू शकता. चेतनने जबरदस्त बॅटिंग केली, अप्रतिम बॅटिंग केली, त्याला साथ देखील देतो तितकंच आपण तर चांगली वेग पाहायला लागेल. पंच वाईट चिकून वेग प्रचंड आहे. श्रुतिक कारभारी आलाय नवीन बॅटर. पंकज या स्पेल मध्ये थोडासा महागडा ठरतोय. श्रुतिक कारभारीला आपण पाहू शकतो. मगाशी कारभारी एक पाहिला सागर कारभारी, नाही तर श्रुतिक कारभारी पाहतोय. पंकज चेतन डाऊन दी ग्राउंड, फटका चांगला या वेळेला मिडविकेटला क्षेत्र डीप बंद क्षेत्ररक्षक आले आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते. आयुष माळी तिथे संख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता प्रथम बॅटिंग करताना जाणता राजा खारबाव संघ आपण पाहू शकता 43 धावा. पाण्याची मागणी केली बघा, जरा पाणी घेऊन जायचं लवकर. जाऊ 12 खेळाडू जाऊ शकता आपण मैदानात पाणी घेऊन. नाही इथून जर मास पाटील जर मॅच जिंकली तर खारबा मॅच होईल. दोन गाव जेव्हा एकत्र खेळतात तेव्हा मजा येते. वाकलनची मॅच पण लागते. सोनारपाडा जेवून मॅच लागते. बऱ्याचशा मॅची होत देखील नाही, टॉसवर निर्णय दिला जातो. कधी एकाच संघ माघार घेतो. नाही मी तर म्हणेल मास पाटील त्याने एका होतं मागे कोण नाही घेणार, फक्त खेळ बघायला मिळेल. हर्ष भोईर बघा हवे दिव्याचे. मला वाटतं मॅच कधी हर्ष तुमची उद्या आहे का? आजच बघायला आले. असं पाहिजे खेळाडूंनी मैदानात या, बघा कशा प्रकारे बॅटिंग केली जाते आणि कशा प्रकारचा खेळ चालतोय. अजय त्या क्रिकेट पाहिलं ना तुम्ही तरी भरपूर शिकू शकता. आता समृद्ध मात्रे आराम फरमावत असतील, नाही गरज आहे त्याला आरामाची. क्रिकेटमध्ये ना तुम्ही मास पाटील जेवढा आळस कराल ना तेवढं तुम्हाला क्रिकेट सत्वेल, आणि जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचं परफेक्ट क्रिकेट होईल. गोलंदाजी मार्कर येते आपण पाहू शकता. प्रयाग माळी आलाय आमच्या समालोचन कक्षा इंकडून. स्ट्राईक केला बॅटर आपण पाहू शकता. यावेळेला त्यानंतर उंच गेलाय, स्टँड अँड डिलीवरच्या माध्यमातून पाठवून दिलाय सरळ आमच्या व्यासपीठावरून षटकार. एकूण 50 धावा. म्हणजे मास पाटील हा संघ देखील मला वाटतं जास्ती धावा करण्याचा प्रयत्न करेल. मग अशी एकाने 89 धावा चेस केल्या. विनीत माईचा आपण चौथा हिरवा मानकोली संघाच्या गेज. बॉल का? बॉल द्या. चला बॉल घ्या. नाही अजय पाटीलने प्रचंड मेहनत केली सकाळपासून. अजय पाटीलने बघा पूर्ण पट्ट्या पाडल्यात. मला वाटतं त्यांचा ब्लॅक घड्याळ पूर्णपणे वाईट झाला होता. मेहनत केली ना, मेहनत करणं फार गरजेचं क्रिकेटमध्ये ना. आपण बघितलं तर मास पाटील सामने स्पर्धा ठेवणं सोपी गोष्ट, पण ते राबवणं आयोजन फार अवघड असतं. एकटं दुखतेचं काम नसतं. रामायणमध्ये बघा खारीने देखील मदत केली. तिचा देखील हातभार होता ना छोटा, तसा अजय पाटीलचा महत्त्वाचा रोल आहे या स्पर्धेत. बघा हवेचा वेग प्रचंड आहे बघा ना. पश्चिमेकडून पूर्वेला हवा येते, म्हणजे उजव्या हाताच्या बॅटरसाठी खूप अनुकूल हवा आहे. रोहन तरे डावखुरे बॅटर मयूर तरे का? मग मास पाटील त्याचा उपयोग नाही होणार. डावखुरे बॅटरला कुठं हवा आहे? ओ हा चेंडू यावेळेला उंच गेलाय, हुक केलाय. झेलची शक्यता आहे, झेल ड्रॉप.
भाटाले संघ करतोय काय मैदान एक्झॅक्टली ब्रह्मदेव भाटाले संघ चुका 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 आणि चुका. त्या क्षेत्रामध्ये 2 झेल सुटले गेलेत. धावसंख्या धावफलक त्यामुळे पाहू शकता जंताराचा कारभार संघ 51 कंप्लीट. जंताराचा कारभार संघ 51 धावा धावफलकातील लावल्यात त्यांनी. JCP बघा काम करतोय. यंत्रणा आली मास पाटील रोजगार गेलं माणसांचं. एक दिवसात मला वाटतं लाईव्ह देखील आपण तर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केलं जाईल. फक्त कॉम्प्युटर सेटिंग करा ती अजून टेक्नॉलॉजी. ओ उंच गेलाय काय फटकाय काय ताकद आहे. चेंडू गेलाय यावेळेला फ्लॅट सपाट बॅलन्स तो षटकार. आता 13 चेंडू 41 धावांची खेळ करतोय चेतन धरे. जर बॅटिंग आवडलं एकदा टाळ्या होऊन जाते त्याच्यासाठी. 6 षटकार नाच खारबावाले वाटतं ठरून झालेत. षटकारांची हात मिळवून करून आलेत ते. प्रयाग माई राईट आर्म ओव्हर द कट मारा करतोय. हो बॅकफुट गेल्या कटकेला यावेळेला क्षेत्ररक्षक आहे तिथे पॉइंटला डिपिश पॉइंटला झेल सुटला जातोय. चेंडू चाललाय सीमारच्या पार चौकार. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता जंताराचा खारबाव संघ एक मोठ्या लक्ष्याकडे पाठलाग करतोय. 61 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर आक्रमण केलं ते फ्रॅग माळीवरती. हो पुण्याचा बॅकपट जाऊन कट करायचा होता यावेळेला. पहिला चेंडू ती विकेट मिळाल्यानंतर काय जबरदस्त कमबॅक झाला बघा ना जंताराचा खारबाव संघात. 61 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. त्यानंतर अजून एक षटक बाकी आहे. प्रयाग माई पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कट मारा करतो. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता यावेळेला जबरदस्त बॅटिंग करतो चेतन तरेला आपण पाहू शकता. चांगला चेंडू बॅकपट गेला पंच केला यावेळेला. मिड ऑफवरून चेंडू चालला यावेळेला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एकपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. षटक संपलं. 4 षटकाच्या समाप्तीनंतर जंताराचा खारबाव संघ प्रथम बॅटिंग करताना धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता यावेळेचा बल 62. जबरदस्त बॅटिंग करतो आपण पाहू शकता यावेळेला. चेतन तरे 16 चेंडू 46 वर खेळतोय. चेतन तरेची जर बॅटिंग आवडली एकदा टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्यासाठी. जबरदस्त बॅटिंग. किती धावांचं लक्ष राहतं पाहायचं. अंतिम षटक कोण घेऊन येतो पाहायचं. स्लॉगरचं हाणामारीचं षटक नीरज माळी. मानकोली आणि भाटालेमध्ये भरपूर परत माळी दिसत आहेत. तसं आमच्याकडे भोपर गावामध्ये माळी. गोलंदाजी मार्कवर येतो. अंतिम षटक स्लॉगरचं हाणामारीचं षटक नीरज माळी आलाय. स्ट्रायकेला आपण पाहू शकता चेतन तरेला आपण पाहू शकतो 46 वर खेळतोय. बासष्ट झाल्यात. किती धावांचं लक्ष राहतं पाहिजे नीरज माळी म्हणजे समाज कक्षांकडून. ओ फटका चांगला आहे फ्लॅट आहे. क्षेत्ररक्षक आले प्रेम प्रयत्न खूप चांगले केले होते त्यांना बीट करून चेंडू चाललाय वाईड इश लॉंग ऑन सीमारच्या बाहेर चौकार. 50 धावा दाखल कधी लागले आपण तर वैयक्तिक कुठल्या चेतन तरसाठी टाळ होऊन जरा बॅट दाखवायची. पहिली मॅच खेळ. ओ हो पायचित्त स्ट्रॉंग अपील. चौकाराचं प्रत्युत्तर लगेच दिलंय बॅटरने नीरजने. बॅटर बाद बिग विकेट.
धावसंख्या धावफलका द्या आपण पाहू शकता यावेळेला नवीन बॅटर येतो मैदानावर. रवीश तर येतोय. नीरजला यश मिळाले. ओ चांगला चेंडू, हा देखील पडल्यानंतर शहराच्या दिशेने वेगाने आला. एक धाव कंप्लीट केली आहे. पायचा दुसरी होते का? नकार दिला. इष्टक्षाचा कौतुक करेल रमणदेव भाटालेचा. इष्टक्ष किती वेगाने आला बघा चेंडून. धावसंख्या धावफलकाकडे पाहू शकता वेळेला 67. चेंडू बाकेत अजून या षटकातील 3. आतापर्यंत चांगली गोलंदाजी. चौकार आल्यानंतर काय जबरदस्त कमबॅक केले बघा नीरज माईने. स्ट्राईक केला बॅटर आपण पाहू शकता वेळेला श्रुतिक कारभारीला आपण पाहू शकता. बऱ्याच वेळानंतर श्रुतिकला स्ट्राईक आली आहे. नीरज श्रुतिक शॉर्ट ऑफलाईनचा चेंडूचा स्क्वेअर ऑफ द विकेट टर्न करायचा होता यावेळेला. थोडासा विसावा घेत आहेत बघा ना आमचे पंच सुनील म्हात्रे. जबरदस्त ॲक्शन आज मला इम्प्रेसिव्ह केलं त्यांनी. एक कामगिरी चांगली केली. मास पाटील पंच कुणाला नेमाच्या क्रिकेटमध्ये ज्याने क्रिकेट खेळला ज्यांना क्रिकेटचा अंदाज असा व्यक्तीला पंच म्हणून नियुक्ती करू शकता. नीरज स्तुती. ओ पुन्हा एकदा जमिनीवर लोळण घेऊन आपण पहिले तर स्क्वेअर लेग रिझममधनं चेंडूला काढता. पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या धावफलका त्यामध्ये पाहू शकता या बेला तब्बल 68 धावा. अंतिम चेंडू. कौतुक करेल नीरजचं. जबरदस्त चौकार आल्यानंतर कमबॅक केलं. विकेट्स मिळवला. अंतिम चेंडू स्ट्राईक केला बॅटर आपण पाहू शकता बेला. शॉर्ट ऑफलाईनचा चेंडू पूल केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. काही गोळीच्या वेगाने चेंडू गेलं होतं बघा मिड विकेटला. बॅटर बाद. दोन्ही धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलका त्यामुळे पाहू शकता यावेळेला 70 झाले. 71 टार्गेट असणार. आणि या षटकात धावा दिल्या फक्त आणि फक्त. मी कौतुक करेल नीरजचं आपण तर. जबरदस्त गोलंदाजी केली. चौकार येऊन सुद्धा त्याने धावा दिल्या फक्त आणि फक्त आपण पहिले तर 7च धावा दिले. तर धावा दिल्या 70-71चं लक्ष्य रमणदेव भाटाले संघ पाचे हे लक्ष्य पार करतं की जनताचा खारभाव त्यांना रोखतोय. जाणण्यासाठी जाऊया दुसरीकडे आमचे साथीत समालोचक प्रथमेश ठाकूर यांच्याकडे जाऊया. डीजे मास्टर त्यांना देखील एक संधी देऊया.
जरा नका नाही तुम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये उतरा तिकडून, जरा तिकडे आहे ना, गेलं तर एक साथ सगळेच खाली जाऊ. मग कोणाला सॉरी बोलायचा तो विचार करा. राहुल तरे गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 1 घेऊन आला आणि प्रयाग माळी आणि जेतू माळी सलामीची ओपनिंग पेअर. बॉलिंग मार्कवरती उमेश तरे. मास पाटील सध्या काय करतात एक्झॅक्टली. दुपारचं सत्र आहे पण यावेळेस फटक्या बघा मास पाटील का दमदार आपल्याला पाहायला मिळाला. बॉल चाललाय लॉंग बाउंड्रीच्या पलीकडे, बिग हिट सिक्सर. प्रयाग माईन लगावलेला मोठा फटका. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, समोर पॉइंटला बॉल अडवलं गेलंय. तिकडे धाव मिळते 1. कोणती धाव नाही, डॉट बॉल. ओव्हर नंबर 1 आपण पाहतो जिथे मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक आहे. आउटपुट मध्ये 2 फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतील. एक डीप मध्ये लॉंग ऑनला, त्यानंतर डीप मध्ये मिड विकेटला एक खेळाडू. पुढचा बॉल एकाहत्तरचा मोठा पाठलाग करायचा आहे इकडे या मॅच मध्ये आणि वाईट बॉल येतोय. मोठी टोटल बनवायची. यापूर्वीच्या मॅच मध्ये 89 धावा 2 चेंडू राखून बनवल्या गेल्या. हा बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली खारबाव संघाच्या माध्यमातून. आर्य स्पोर्ट्स खारबाव स्विंग आणि मिस खाली राहिलाय. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आपण पाहत आहोत. पहिल्या फेरीतील अंतिम सामना, यानंतर द्वितीय फेरीतील द्वितीय सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर आजच्या दिवसातील अंतिम लढत आपण अनुभवणार आहोत. मॅचेस चांगले होते, त्यामध्ये शंका नाहीये काहीच. आणि आज झाल्यात देखील प्रत्येक मॅच मध्ये नेल बॅटिंग फिनिश आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साइडला पॉवर पॅक्ट लॉंग ऑनचा भरपूर लांब चेंडूला पाठवलाय. आणखी एक मेगा हिट षटकार. षटकार सर्व आले होते. आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर डॉट, मग वाईट बॉल, त्यानंतर पुन्हा डॉट आणि षटकार आणि मग विकेट. प्रयाग माळी बाद झाल्याच्या नंतर नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये प्रेम पाटील दाखल झालाय.
हाफ ट्रॅकर आडव्या बॅटनं वळवलंय ऑन साईडला पाठवलाय मिड विकेटच्या पलीकडे पहिल्या टप्प्यावरती क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन चेंडू सीमा पार 4. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्येला चांगली गती मिळालेली आपल्याला पाहायला मिळाली. करायच्या धावा 71 पहिल्या ओव्हरमध्ये झाल्या. धावा तब्बल 17. जितक्या झाल्या तितक्या उलट्या आता मात्र करायचं टार्गेट होतं. 17 बनवल्या गेल्या. मोठ्या टोटल सर करताना तुम्हाला अशी सुरुवात मिळणं गरजेचं. विकेट जरूर गमावली आहे पण आता येणाऱ्या आपण पाहिलं तर 24 बॉलमध्ये एकंदरीत गरज होती 54 धावसंख्येची. 13.5 शून्यची सरासरी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये प्रति ओव्हर मागे मेंटेन ठेवायची आहे. मग 54 धावा जर काय करायच्या तर मात्र आपण पाहिलं तर 13.5 शून्यची सरासरी प्रति ओव्हर मागे तुम्हाला मेंटेन ठेवावी लागेल. चला थोडं ओव्हर रेट चांगला मेंटेन ठेवा आपण. स्लो ओव्हर रेट असला तर लास्ट ओव्हरमध्ये 1 फिल्टर 30-60 सारख्यामध्ये वाढेल कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. द्वितीय फेरीतील दुसरा सामना आणि त्यानंतर आजच्या दिवसातील क्वालिफायरची मॅच देखील आपल्याला कव्हर करायची आहे. बघा किती वेळा सूचना द्यायची हा प्रश्न पडलाय. बॉलिंग मार्कवरती विनीत आल्यात. सूचना देणं आमचं काम आहे पण खेळाडूंनी ते ऐकलं देखील पाहिजे. आम्ही वारंवार सांगतो थोडं फास्ट खेळा पण तरी देखील गेम थोडा स्लो चाललाय. पहिलाच बीमर नो बॉल आहे त्यावरती चौकाराची मोहर लागली आहे. बॉल निघालाय मागे बॅकवर्ड स्क्वेअर देखील क्लिअर करतोय. नो बॉल वरती लागली चौकाराची मोहर 5. नो बॉल वरती चौकाराची मोहर लागली जाते. धावसंख्या आपण पाहिली तर 5 धावांच्या मदतीने पुढे आता 22 वरती धावफलक आला 22. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आणि पहिला नो बॉल आलाय. चला ना वेळ का खर्च होतोय ब्राह्मणदेव भाटाळे. असाही चॉईस बॉल नाहीये दुसरा त्यामुळे जो दिला त्यासोबत तुम्हाला खेळावं लागेल. तर फिल्डिंग लावून घ्या ना आणि मॅच चालू करा. चला बरं तयार होतोय. यावेळेस बॉडी लाईन वरती आदळला चेंडू जोरदार. यापूर्वी भीमर होता आणि आता मात्र आपण पाहतो फ्री हिट बॉलवरती कोणती धाव येत नाहीये. फ्री हिट बॉलवरती फलंदाजांना हात खोली दिले नाहीयेत. गोलंदाजांनी आज मात्र संपूर्ण दिवसामध्ये फार चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच वेळेला फलंदाजी देखील तितकी दमदार झाली कारण प्रत्येकी इनिंग मध्ये आपण पाहिलं कुठे ना कुठे मोठी धावसंख्या बनली गेली आणि गोलंदाजांचा जरूर कस निघाला गेला. प्रत्येक गोलंदाजांना तिथे मात्र मेहनत मशागत करावी लागली. भरपूर सारे एफर्ट्स लावावे लागले. एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स गोलंदाजांना करावा लागेल आता इथून पुढे जर काय धावा रोखायच्या आहेत तर. कारण मात्र वाऱ्याच्या वेगाने धावपटलावरती लागलेल्या धावा कुठेतरी तुम्हाला अडचणीत आणतील. बघा मॅनेजमेंट टीम आता ही फायनल वॉर्निंग तुम्हाला देते. टीम खारबाव पुढचा बॉल हा वॉज दॅट लाऊड अपील. हाईट फॅक्टर प्रश्न राहिलाय. उंची जास्त होती चेंडूमध्ये आणि त्या अनुषंगानं पंचांनी सांगितलं इट्स नॉट आउट. पंकज माईचे 2 स्पेल आपण पाहिले ज्यामध्ये त्याने चांगली गोलंदाजी केली.
आणि आता मात्र विनीत मुकादमला आपण पाहतो जिथे नो बॉल हाताळल्याच्या नंतर मात्र 2 चांगल्या टप्प्यावरती तो देखील बॉल हाताळतोय. गुड कम बॅक. यावेळेस देखील पुन्हा एकदा अपील होतीये, पंच सहमत नाही आहेत वाटतं. एक धाव इकडे मात्र मिळेल. प्रथम संपर्क बॅट सोबत झाला पंच सांगतात, तिकडे दर्शवतात लगेचच. पंचाच्या प्रथम निदर्शनात आलंय की ते पहिला कॉन्टॅक्ट बॅट सोबत झालाय. बघा काय पण सांगू नका, योग्य माहिती द्या थोडी. आपली भरोडी प्रीमियर लीग नाहीये ही, नाहीतर भरोडी प्रीमियर लीग मध्ये आपण बघा माया सेट आपण बघतो नक्की. शेट आपले कुठे आहेत, कोणते शेट तुम्हाला कळालं नाही मला वाटतं अजून. यार आवाज यावेळेस प्लम 3 एस्टाच्या मधोमध सापडलाय. LBW लेग बिफोर दी विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद. विकेटचं पतन झालं इथे. अगदी आपण पाहिले तर धक्का मिळाला नुकताच. नो बॉल, त्यावरती चौकाराची मोर. त्यानंतर डीजे जरा बघा ऑन साईडला वळवला गेला. फटका चांगला आपण पाहतो, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे आणि मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल झालाय. पहिल्या बॉलवरती भीमर आला, नो बॉल, त्यावरती मोर. अगदी आपण पाहिलं तर चौकाराची लागली गेली आणि तिथून मात्र धावसंख्येवरती लगाम लावण्याचं काम केलं विनीत मुकादमनं. 2 डॉट, 1 सिंगल, 1 विकेट, 1 सिंगल. पुन्हा पहिल्या ओव्हरमध्ये 17 होत्या, या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती 5 आल्याच्या नंतरही पुढील 5 मध्ये फक्त 2 आल्यात. याला म्हणतात कमबॅक. सरप्राईज सरप्राईज, द किंग इज बॅक. बॉटमॅनचा वापर केलाय, मिड विकेटला बॉल. तो शब्द लावला वापरणे योग्य नाही आणि ओव्हरची देखील इथे समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटल्यावरती आपल्याला पाहायला मिळतं 71चा पाठलाग करताना 25. चला चला लगेच फिल्डिंग लावून घ्या आपण. दासोय ग्रुप मिटिंग होता कामा नये, कारण इथून पुढे अजूनही 2 मॅचेस आहेत आणि आता ही मॅच व्हायला जवळपास 4:30 वाजतील. चला जरा सराव आता बंद करा प्लीज, मॅच सुरू करा आपण. सामना आपण पाहत आहोत पहिल्या फेरीतील अंतिम लढत, जे ब्राह्मणदेव भाटवाळे बनाम जानतारा असा कारभाव. द्वितीय सत्र सुरू झालंय. अगदी पहिल्या 2 ओव्हरमध्ये 25 धावपटल्यावरती लागल्यात, करायच्यात 71. मोठी टोटल चेस करायची आहे 3 ओव्हरमध्ये. आता उर्वरित समीकरण पार पाडायचंय. इनफिल्डच्या वरून उडवलाय, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय बॉल. फिल्डर तैनात आहेत.
आणि तत्पूर्वी मात्र आपण पाहिलं तर एक धाव इथे कंप्लीट करण्याचा मानस धाडस आपण पाहिलं. सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या 26 वरती आली आहे. 26 ऑन दी बूट. बॅटची मागणी केली जाते. धावसंख्या आपण पाहतोय 26 वरती 26. बॉल तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. हाफ ट्रॅकर हॅमर केलाय समोरच्या दिशेनं. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला बॉल. फिल्डर तैनात आहेत. धावा मिळणार नाहीयेत. धावांसाठी संघर्ष अजूनही करावा लागेल मैदानामध्ये. सहजासहजी काही मिळत नाही. सुरेश संघाला जाऊन विचारा त्यांनी किती मेहनत केली. मानकोली टीमला विचारा त्यांच्या गोलंदाजांनी सुरुवातीला कस लावला आणि त्यानंतर लास्ट ओव्हर मध्ये काय घडलं. हे मैदानच तसं आहे. मोठमोठे उलटफेरी ते आपण पाहतो. इथे मोठमोठे गंमत मध्ये गार होतात. पुढचा बॉल ऑन साइडला पाठवला. यावेळेस देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं सिक्सर. सध्या तरी आपण पाहिलं तरी या फटक्याने धावसंख्येला आकार मिळाला. धावफलक 35 वरती आलाय. अर्धा पल्ला पार पाडलाय. अर्धा अजूनही पाडायचा आहे. समीकरण बदललंय. येणारे बॉल शिल्लक आहेत 15 आणि विजयासाठी 38 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये स्विंग करण्याचा प्रयत्न ऑन साइड आम्ही स्टार्मिंग बॉल अवे मध्ये डाऊन दी बॉल. कोणी नाही या वॅकंट एरियामध्ये पडलाय बॉल. दुसरीचा प्रयत्न असेल का. सध्या तरी या मॅच मध्ये एक डाव तुझा तर दुसरा माझा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. एक तुम्हारी एक हमारी 50-50 साफ बराबर. पाहू पाटील सर अगदी आपण पाहिले तर मैदानाला फिरफटका मारतायत सध्या. 2 आणि 3 ला मागच्या वर्षी सारखी धमाल करू भाऊ सर पुन्हा. मागच्या वर्षी भरपूर जणांना गैरसमज झाला होता. माया सेठ किधर निकले. बाप रे. ओपनिंग त्याला तर नाही जाणार ना. फटका चांगला खेळला. समोर फिल्डर तैनात. महेश बोर बरोडी जरा आपण इकडे 1 मिनिट. सिंगल सिंगल सिक्सर आणि त्यानंतर पुन्हा 2 सिंगल आपल्याला पाहायला मिळतात. या ओव्हर मध्ये धावांची गती मंदावली गेली पूर्णपणे. षटका जरूर आला बट त्यानंतर मात्र स्कोर कार्ड वरती कुठेतरी लगाम लावण्याचं कार्य वेदांत पाटीलने केलं. पुढचा बॉल पुन्हा एकदा वेदांत पाटील. फटक्या जबरदस्त आहे अगेन्स्ट द विंड. क्या बात है. जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हवाई यात्रा सिक्सर. चार ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपटलावरती 71चा पाठलाग करताना झालेल्या त्या 41. 12 बॉल 30 ची गरज. 15 ची सरासरी प्रति षटका मागे. 12 बॉल 30.
घेतले. चला मॅचला करूया सुरुवात पुन्हा एकदा. चला वेळेच्या बाबतीत थोडं भान असू द्या ना प्लीज, रिक्वेस्ट आहे. मॅच ऑन. सामन्या पुन्हा एकदा सुरुवात होतीये. 12 बॉल 30 करत असताना पहिला चांगला बॉल हाताळलाय गोलंदाजानं. दहा बॉल 29 करायच्यात, लक्षात ठेवा. 10 चेंडूने 29 धावांची गरज आहे. वा वॉट शॉट. शेवट गोड केलाय या षटकाराने. या ओव्हरमध्ये आल्या धावा एकंदरीत आपण पाहिलं तर 16 आणि 4 यापूर्वी आपण पाहिलं 16 धावांचं षटक होतं. आणि आता या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर विनीत मुकादम, असं का लिहिलंय थोडं करेक्शन आहे. उमेश तरे पहिल्या ओव्हरमध्ये होता, त्यानंतर विनीत मुकादम सेकंड ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. मग वेदांत पाटील आणि आता सेकंड स्पेलमध्ये विनीत मुकादम पुन्हा येतोय. राहुल तरे अजूनही बॉलिंग मार्कवरती आलेला नाहीये. 8 बॉल 28 ची गरज आहे आता. 8 बॉल 28 समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. वेदांत पाटीलच्या ओव्हरमध्ये 16 आल्या, उमेश तरेच्या ओव्हरमध्ये 17 होत्या आणि मुकादमने पहिल्या स्पेलमध्ये 8 खर्च केल्या होत्या. तो सेकंड स्पेलमध्ये आला. मागील 4 बॉलमध्ये त्याने धावा फक्त खर्च केल्या, 2 आणि 1 महत्वपूर्ण विकेट मिळवली आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये पंकज माई आलाय 5 नंबरवर, 5व्या क्रमांकावर. राठी वाटे सध्या स्ट्रायकर एंडवर. बरा तयार झालाय. आडव्या बॅटने केलाय प्रहार. समोरच्या दिशेने फिल्डर तयार आता डीप मध्ये लॉंग ऑनला उचलती फेकतील. सिंगल मिळेल, इक्का दुक्का सिंगल डबल नाही. आता वेळ राहिली ती. सुरुवातीला जे करायला सुरुवात तुम्ही केली पहिल्या ओव्हर पासून ते सातत्य टिकवता आलं नाहीये. जय ब्राह्मणदेव भाटवाळेला सामना कठीण झालाय. करायचं होतं 71, झालेल्या 44. या ओव्हरमध्ये फक्त 3 आल्यात आतापर्यंत. आडव्या बॅटनं कडवा प्रहार, बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाऱ्याचे मिळाले 7, मिड विकेटच्या बाहेर ठोकलाय षटकार. शेवट गोड झाला या षटकाचा जरूर. ज्या प्रकारे मागील ओव्हरमध्ये देखील षटकाराने शेवट गोड केला, या ओव्हरमधून देखील आपण पाहिलं तर जरूर 9 धावा वसूल केल्या गेल्या आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावा धावपटलावरती 6 बॉल 21 ची गरज. मागापासून हेच समीकरण येतंय. 12 बॉल 30, 6 बॉल 21, 6 बॉल 21. चला फिल्डिंग लावून घ्या लवकर कारभाव टीम, चला फास्ट. पंच शेवटचा पर्याय हाताला धरून जागेवरती उभं करा प्रत्येकाला. चला प्लीज थोडं कॉपरेट करा मित्रांनो. त्वरित फिल्डिंग लावून घ्या.
सूचना करायची किती वेळा हा प्रश्न पडलाय. अजूनही फिल्डर आपल्या जागेवरती जात नाहीयेत. कमाल आहे. चला यानंतर 2 मॅचेस आहेत. अजूनही तिकडे 4 खेळाडू थांबलेले आहेत. प्लीज मित्रांनो थोडं सहकार्य करा. यानंतर 2 मॅचेस आहेत. तुम्ही स्वतः एक चांगले आयोजक आहात. पंच बघा समालोचक सांगताय 4 वेळा पंच इशारा करतात तरी देखील अजूनही फिल्डिंग लागत नाहीये. ऑर्गनायझर सूचना करतात. मित्रांनो आमचा हस्तक्षेप कोणता नाही. आम्ही फक्त एक माध्यम आहोत. पण ऑर्गनायझरला ती कळकळ समजते बघा. कारण सकाळी देखील संघ वेळेवरती आलेत नाहीत. त्यानंतर उद्घाटन सोहळा देखील थोडा उशिरा झाला आणि आपण पाहिलं तर सध्या तरी आता थोड्याशा उशिरा मॅचेस आपण पाहत आहोत. मॅच ही महत्वाची असणार आहे. खारबाव लागेल की ब्राह्मणदेव भाटवाळ यांनी खारबाव लागेल. जर खारबाव लढत आली तर मजा येईल. उत्तरशी फायनल हेदुटणी फायनल आम्ही पाहिलेली आहे. सोनापाडा पाहिलेली. हवेची साथ कॉमेंट्री बॉक्स मध्ये. जागते रहोचा सतर्क नारा. ठोकलाय सिक्सर. पंकज माली का वार कभी खाली नहीं जाता है मेरे भाई. आडव्या बॅटने लॉंग ऑनच्या पलीकडे 21 करायच्या होत्या. आता 5 बॉल 15 ची गरज आहे या मॅच मध्ये. 5-15 समीकरण तितकं कठीण नहीं है. ठान लो तो जीत, मान लो तो हार. मन से हारा हुआ कभी नहीं जीत पाता है. मैदान पर हारा हुआ अक्सर जिंदगी की लड़ाई जीत जाता है. कौन जिंकेगा सामना. मन से ना हार पाए वो. प्रत्येक मॅच मध्ये स्क्रिप्टेड आहे की काय आता हे. काय घडतंय एक्झॅक्टली. कसं शक्य आहे प्रत्येक मॅच मध्ये. म्हणजे 12 बॉल 30 ला तर प्रत्येक मॅच येतेच आहे, मान्य आहे. 6 बॉल 21 पण मान्य आहे, योगायोग असेल. पण प्रत्येक मॅच मध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये नो बॉल येतोय आणि ओव्हर स्टेपच. कधी बीमर कधी ओव्हर स्टेप. म्हणजे आता घडतंय काय बघा. असं वाटतं स्क्रिप्ट लिहून ठेवली आणि ती सगळेजण फॉलो करतात. आता सुवर्ण संधी आहे. 5 बॉल 14 ची गरज आणि त्यामध्ये मिळालाय फ्री हिट. यापूर्वी अशाच गोलंदाजाचा फायदा उचललाय टीम अर्णव स्पोर्ट्स कारभावने. फटक्या चांगल्या वाऱ्याची साथ आहे. थांबणार नाहीये बॉल. पाहत राहा, बना दर्शक. आणि आता मात्र हा बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे फ्री हिट वरती टोला वसूल केलाय षटकार. मात्र विजयासाठी गरज आहे या मॅच मध्ये 8 धावांची. 4 बॉल 8 धावांचं समीकरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. रंगतदार सामना ही देखील मॅच रंगतीये. प्रत्येक मॅच तुम्हाला हाय व्होल्टेज पाहायला मिळते. फुल ऑन ड्रामा. 4 बॉल 8, 12 बॉल 30. त्यानंतर समीकरण 6 बॉल 21. 4 बॉल 8 ची गरज असताना काम तमाम. मिड विकेटच्या बाहेर फलंदाज स्ट्राइकर एंड वरती. अब भाटाले गांव में जाकर ढिंडोरा पिटवा दीजिए भाई. माली मार रहा है सिक्सर. कंट्रोल बनवला पूर्णपणे मॅच मध्ये. आता उर्वरित 3 बॉल आणि विजयासाठी फक्त 2 धावांची गरज आहे. पंकज माळी. यापूर्वी मानकोली टीम शैलेंद्रने खरं तर हेच केलं जे आता सध्या तरी गोलंदाज वेदांत पाटील, माफ करा राहुल तरे करतोय. नो बॉल आहे. हा देखील नो बॉल आहे. आता दुष्काळ 13वा महिना. 3 बॉल आणि आता 1 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. शेवटच्या ओव्हर मधल्या गोलंदाजांना आता या मैदानावरती काही खेळ नाही. सुरई संघाच्या गोलंदाजाने दोन्ही वेळेस शेवटच्या बॉल पर्यंत मॅच आणली आणि आता इथून मात्र आपण पाहत आहोत औपचारिकता पूर्ण झाली आहे. सामना संपलाय आणि जिथे 21 धावांची गरज होती मानकोली टीमच्या गोलंदाजाने 4 बॉल मध्ये दिल्या. पण आता मात्र राहुल तरेनं 3 बॉल मध्ये त्या धावा खर्च केलेल्या आहेत आणि इथे मात्र आपण पाहतोय सामना जिंकलाय जय ब्राह्मणदेव भाटवाळे संघानं. वेल प्लेड
अभिनंदन आणि हार्ड लक म्हणूया आपण. ते अर्थातच जाणकार असा कारभावला. टॉसची प्रक्रिया आपण लगेच पूर्ण करूयात. सामनावीर त्यापूर्वी देऊ आपण आणि त्यानंतर टॉसची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. सामना आपल्याला